कोहमारा येथे पांदन रस्त्यासाठी शिवार फेरी। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे। ग्रामपंचायत कोहमारा येथे शिवार फेरीच्या माध्यमातून पांदन रस्त्याची अचूक माहिती घेण्यात आली। सर्व रस्त्यांना वेगळा भूसांकेतिक क्रमांक दिला जाईल आणि त्यांचे डिजिटल रेकॉर्ड तयार होणार आहे। या योजनेमुळे प्रत्येक गावातील शेतरस्ते, पांदन रस्ते, शिवरस्ते आणि पारंपरिक वहिवाटी यांना प्रथमच कायदेशीर मान्यता मिळणार आहे। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सचिव, तलाठी तसेच इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कोहमारा येथील मूळ पांदन रस्ते, पांदन रस्त्यावरील अतिक्रमण व जे पांदन रस्ते अस्तित्वात आहेत मात्र शासकीय नोंदणीनुसार ते पांदन रेकॉर्डला अस्तित्वात नाही, शिवार फेरीच्या माध्यमातून अचूक माहिती यावेळी घेण्यात आली। येथील अनेक पांदन रस्त्यांची महसूल विभागात नोंद नसल्याने या योजनेअंतर्गत आता त्या पांदन रस्त्यांना त्यांचा अनुक्रमांक मिळणार असून शासकीय महसूल विभागात त्याची नोंद होणार असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीचा रस्ता मोकळा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे। पांदन रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी या योजनेअंतर्गत भर देण्यात येणार आहे। सर्व रस्त्यांना वेगळा भूसांकेतिक क्रमांक दिला जाईल आणि त्याचे डिजिटल रेकॉर्ड तयार होणार आहे। या योजनेमुळे प्रत्येक गावातील शेतरस्ते, पांदन रस्ते, शिवरस्ते आणि पारंपरिक वहिवाटी यांना प्रथमच कायदेशीर मान्यता मिळणार आहे। माझा गाव माझी बातमी, सडक अर्जुनी, गोंदिया।